सांगितलं गेलं की बाळ जन्माला घातल्यानंतर ते 18 वर्षाचं होईपर्यंत आईवडिलांवरती पडणारी आर्थिक जबाबदारी, आयदर ओव्हरऑल सोशल जबाबदारी, त्या जबाबदारीचं ते प्रेशर जेव्हा त्या आकड्यांमध्ये पाहिलं गेलं तेव्हा असं कुठेतरी लोकांना वाटायला लागलं की बापरे, आपण आयुष्य जगायचं का फक्त कमवून त्या बाळालाच पोसायचं. जबाबदारी वाट, ट्रॅव्हलिंग संपतं, आमचं फ्रीडम संपतं. मोस्ट ऑफ द कपल्सना हे वाटतं. बट राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी पर्पज ठेवला हिंदवी स्वराज्याचा, तर संकल्प केला आणि मला त्यासाठी बाळ हवाय हा जो काही त्यांचा विचार होता त्या एका विचारातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. किंबहुना हिंदवी स्वराज्याचा जन्म पहिल्यांदा त्या आईच्या मनात तयार झाला. आणि मला वाटतं की आज जे कन्सिव्ह करू इच्छित आहेत किंवा ऑलरेडी प्रेग्नंट आहेत त्या प्रत्येक स्त्रीनं, त्या प्रत्येक कपलनं असा थोडासा वेगळा विचार केला तर मला वाटतं की तिच्याकडं ती ताकद येणार आहे, ती लढायला तयार होणार आहे. आणि फक्त स्वतःचं बाळ म्हणून नाही तर या भारताचं भवितव्य म्हणून, कदाचित एक ऑलिम्पिक विनर, कदाचित एक नोबल विनर किंवा एक भारतरत्न म्हणून हा प्रवास सुरू करायला हरकत काय. 80,000 बाळं जन्माला येत आहेत. बट ही 80,000 बाळं कशी जन्माला येत आहेत तर ती बाय चान्स जन्माला येत आहेत, नॉट बाय चॉईस. संत तुकाराम महाराज म्हणतात ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी. तसं आई आणि स्त्रीबीज आणि पुरुष बीज ह्या दोघांची शुद्धता असेल तर मग ते हेल्दी कन्सीव्ह होणं आणि हेल्दी कन्सीव्ह झाल्यानंतर 9 महिने ते बाळ व्यवस्थित वाढणं. सो तो डाऊट ठेवून जर का तुमच्या या प्रोसेसची जर्नी स्टार्ट होणार असेल तर मग थांबा, विचार करा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. 4ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या काळामध्ये बाळाला जन्माला घालायचं की नाही असा प्रश्न पडलेला आहे. हा प्रश्न का बरं पडला आहे? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर विष्णू माने आलेले आहेत आणि त्यांनी 3.5 लाखाहूनही अधिक महिलांना छानपैकी गर्भसंस्कारांचं कोचिंग दिलेलं आहे. शिवाय ते परदेशातल्या महिलांनासुद्धा छान कोचिंग देत आहेत. गर्भसंस्काराबद्दल इत्थंभूत माहिती ते सांगणारच आहेत, पण त्यामागची मानसिकता काय आहे आणि मानसिकता काय असायला हवी याबद्दलही खूप चर्चा होणार आहे. तेव्हा हा एपिसोड खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार डॉक्टर विष्णू माने. नमस्कार. खूप स्वागत तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये. आणि तुम्ही इतकं छान काम करताय. मी जास्त रिलेट करू शकते कारण मी एक आई आहे आणि मी स्वतः गर्भसंस्कार केले होते. म्हणजे तेव्हा जो अभ्यास केला होता त्याचं मला असं वाटतंय की मी आत्ता बघते कबीरमध्ये त्या गोष्टी मला दिसतात आणि ती जी तयारी होती ती निश्चितपणे फायदेशीर ठरते. पण आताची जी आजूबाजूला आपण परिस्थिती बघतो तर त्यामध्ये आपण तिथून सुरुवात करूया, ते गर्भसंस्कारांपर्यंत जाऊ. ॲब्सोल्युटली. मुद्दा हा असतो की करिअर करायचं आहे आम्हाला, त्यानंतर आम्हाला विविध क्षेत्रामध्ये नाव कमवायचं आहे, आम्हाला खूप साऱ्या ट्रिप्स करायच्या, ट्रॅव्हल्स करायचं आहे, लग्न केलं ही खूप मोठी गोष्ट झाली. आता त्यानंतर पुढे जाऊन तिसऱ्या कोणाची तरी जबाबदारी घेण्याची मानसिकता नाही किंवा ती भीती वाटते. एका अर्थाने हे चांगलं सुद्धा आहे की त्यांना त्यांच्या गोष्टी माहिती आहेत की आपण किती पेलवू शकणार आहे, किती पेलवू शकणार नाही. पण काही जण असे असतात की जे द्विधा मनस्थितीत अडकलेले आहेत. त्यांना मूल तर हवंय पण आत्ता नको असं म्हणतात. मग अशा वेळेला बाळाला जन्म घालायचा की नाही यावर तुम्ही काय सांगाल? असं म्हटलं जातं की द पेन इन रियालिटी इज लेसर दॅन द पेन इन मेंटॅलिटी. म्हणजे मनात विनाकारण आपण पेन तयार करतो आणि त्या पेनमुळे रियालिटीमध्ये काही गोष्टी फेस करणंच आपण अवॉइड करतो. मला वाटतं की आता हा जो काही मानसिकता आपल्याला समाजामध्ये बघायला मिळते, विशेषतः सोकॉल्ड या सर्व IT सेक्टरमध्ये असेल, अजून वेगवेगळ्या पदांवरती काम करणाऱ्या कपल्समध्ये असेल, तर हा कुठेतरी पाहायला मिळतो. पण असं म्हटलं जातं की स्त्रीचं आयुष्य मातृत्वाशिवाय अपूर्ण आहे. आणि त्यामुळे असेही कपल्स मी पाहिले की आज जरी कुठेतरी हे बर्डन, जबाबदारी या पद्धतीचा विचार करत असले तर फ्युचरमध्ये हेच कपल कुठेतरी पुन्हा मानसिक स्ट्रेसमध्ये असल्याचं आपल्याला आढळतं. आणि हा कन्सेप्ट खरं तर भारतीयांमध्ये कधीच नव्हता. आत्ता थोडासा येऊ पाहतोय किंवा आता काही कपल्समध्ये आपल्याला ती चर्चा बघायला मिळते. याचं कारण असं आहे की 1994मध्ये अमेरिकेमध्ये एक सर्वे झाला आणि त्या सर्वेनुसार तिथे सांगितलं गेलं की बाळ जन्माला घातल्यानंतर ते 18 वर्षाचं होईपर्यंत आईवडिलांवरती पडणारी आर्थिक जबाबदारी, आयदर ओव्हरऑल सोशल जबाबदारी, आणि त्या जबाबदारीचं ते प्रेशर जेव्हा त्या आकड्यांमध्ये पाहिलं गेलं तेव्हा असं कुठेतरी लोकांना वाटायला लागलं की बापरे,
आपण आयुष्य जगायचं का फक्त कमवून त्या बाळालाच पोसायचं. आणि त्या कुठेतरी मानसिकतेमुळे ही मानसिकता आपल्यामध्ये सुद्धा आता डेव्हलप होताना जाणवते. पण एक मला गोष्ट जाणीव करून द्यायची आहे. आज पूर्वीच्या काळामध्ये जर आज आपण कंपॅरिझन केलं तर आपली सधनता, ओव्हरऑल एन्व्हायरमेंट, मिळत असणाऱ्या फॅसिलिटीज, बदललेली ही टेक्नॉलॉजी, या सर्वांचा जर का विचार केला तर पूर्वीच्या काळी यातलं काहीही नव्हतं तरीसुद्धा 10-12 बालकांना जन्म दिला जायचा आणि व्यवस्थित सांभाळसुद्धा होत होता. मग आज अशी कोणती परिस्थिती आली, आजची ही पिढी कशाला नेमकी घाबरते, हा विचार करण्याचा म्हणजे गोष्ट आहे. कोणीतरी एखादं पॉपअप टाकतं, कोणीतरी एखादं असं काहीतरी कन्सेप्ट मांडतं आणि आपण त्या कन्सेप्टला आपल्या माइंडमध्ये मोठं करतो. आणि म्हणूनच मी सुरुवात केली की द पेन इन मेंटॅलिटी इज मोर दॅन द पेन इन रियालिटी. आणि हा मानसिकतेमध्ये स्वतः करून घेतलेला पेन आहे असं मला वाटतं. कारण आज जरी तुम्हाला ती जबाबदारी वाटत असेल तर भविष्यात मात्र कुठेतरी तो रिग्रेट फील होतं. माझं असं स्पष्ट मत आहे की आईला हा जो काही एक गर्भ दिलेला आहे, स्त्रीगर्भ लाभलेला आहे, खरं तर हा नवनिर्मितीसाठी लाभलेला आहे. निसर्गानं, नेचरनं या स्त्रीला जे युट्रस दिलेलं आहे त्या माध्यमातून जन्माला येणारं बाळ हे फक्त तिचं बाळ म्हणूनच नाही तर या निसर्ग चक्राचा एक भाग आहे. मी भारतीय महिलांमध्ये हे सांगत असताना नेहमी सांगतो की आज तुमच्या युट्रसमध्ये वाढणारं हे बाळ फक्त तुझं बाळ म्हणूनच पाहायचं नाहीये, तर हे बाळ कदाचित उद्याचं भारतरत्न आहे, भारताचं भवितव्य आहे, असा एक वेगळा विचार ठेवून जर का या प्रेग्नन्सीचा दृष्टिकोन बदलला तर मला वाटतं की उद्या प्रत्येक पालकाला, त्या प्रत्येक आईला हा मुमेंट म्हणजे अभिमान वाटावा लागेल. आणि एक गोष्ट जी तुम्ही मांडलीत की जबाबदारी वाटते किंवा आमचं ट्रॅव्हलिंग संपतं, आमचं फ्रीडम संपतं, मोस्ट ऑफ द कपल्सना हे वाटतं, बट रियालिटी वेगळी होऊ शकते. निहिरा नावाची एक मुलगी आहे, छोटीशी बेबे. तिच्या आईनं गर्भसंस्कार हे 9 महिन्यांसाठी केले. ती प्रॉपर 9 महिन्यांमध्ये त्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी त्यांनी वेळ दिला. आणि वेळेनंतर त्या आज आईचं मनोगत काय की ही छोटी मुलगी जिचं एज आत्ता 20 महिन्यांचं आहे, 20 महिन्यांच्या एजमध्ये ही छोटी मुलगीला घेऊन हे संपूर्ण कुटुंब 45 फ्लाईट्स, 19 कंट्रीज अँड 3 कॉन्टिनेंट फिरलेले आहेत. आणि ते सांगतात की सर थँक्यू सो मच, वी आर सेलिब्रेटिंग आवर मदरहूड. जिथे अनेक लोक सांगतायत की बाळ झाल्यानंतर आमचं फ्रीडम संपलं, आम्ही घरी अडकून पडलो, तिथे हे बाळाला घेऊन जग फिरतायत अँड दे आर सेलिब्रेटिंग लाईक एनिथिंग. सो दिस इज द डिफरन्स. म्हणजे परिस्थिती वेगळी नाही आहे, परिस्थिती मनात कुठेतरी लोकांनी आज वेगळी बनवून घेतलेली आहे. म्हणजे थोडक्यात ना, लढायचं नाही तर हातावर टाका आणि पळून जा, ही अशीच परिस्थिती आहे असं मला वाटतं. त्यामुळे असा विचार करत असणाऱ्या प्रत्येक कपलनं थोडासा वेगळा दृष्टिकोन ठेवायला हवा. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी जर त्यावेळेला म्हटलं असतं की काय गरज आहे, आपण तर जागीरदार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीही संभाजी महाराज होते, आणखीन एक मोठं अपत्य होतं त्यांना. मग गरज काय होती? राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी पर्पज ठेवला हिंदवी स्वराज्याचा, तर संकल्प केला आणि मला त्यासाठी बाळ हवाय, हा जो काही त्यांचा विचार होता त्या एका विचारातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. किंबहुना हिंदवी स्वराज्याचा जन्म पहिल्यांदा त्या आईच्या मनात तयार झाला. आणि मला वाटतं की आज जे कन्सिव्ह करू इच्छित आहेत किंवा ऑलरेडी प्रेग्नंट आहेत, त्या प्रत्येक स्त्रीनं, त्या प्रत्येक कपलनं असा थोडासा वेगळा विचार केला तर मला वाटतं की तिच्याकडं ती ताकद येणार आहे, ती लढायला तयार होणार आहे. आणि फक्त स्वतःचं बाळ म्हणून नाही तर या भारताचं भवितव्य म्हणून, कदाचित एक ऑलिम्पिक विनर, कदाचित एक नोबल विनर किंवा एक भारतरत्न म्हणून हा प्रवास सुरू करायला हरकत काय. तेच आहे, कारणाशिवाय उत्पत्ती नको. तसं आपण काय करणार आहोत, आपलं मूल जन्माला येण्यानंतर ते काय कारणाने जन्माला येणार आहे ह्याचा थोडासा विचार असायला हवा. माझ्या कार्यशाळेची सुरुवात तिथून होते. मी हजारो कपल समोर बसलेले असतात आणि माझा पहिला प्रश्न असतो की तुम्हाला बाळ का हवं. आणि जेव्हा हा प्रश्न विचारतो त्यावेळेला प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असतं की अरे हा, आम्ही तर हा विचारच केला नाही. म्हणजे कन्सिव्ह करण्याआधी पती पत्नी या विषयावरती कधी चर्चाच करत नाहीयेत. आणि त्यामुळे नेमकं बाळ का हवं हेच माहिती नाहीये. बस मी नेहमी म्हणतो की भारतात आज 80,000 बाळं दररोज जन्माला येत आहेत. दररोजचा जो बर्थ रेट आहे तो 80,000 बाळांचा आहे. 80,000 बाळं जन्माला येत आहेत. बट ही 80,000 बाळं कशी जन्माला येत आहेत तर ती बाय चान्स जन्माला येत आहेत, नॉट बाय चॉईस. बाय चॉईस म्हणजे काय तर दोघांनी ठरवून, त्याविषयी एक पर्पज शोधून, त्याविषयी एक विचार चर्चा करून, फक्त माझ्या वंशाचा दिवा किंवा आमचा वंश पुढं वाढावा हा छोटासा सिली विचार ठेवून नाही तर काहीतरी ग्लोबल, या निसर्गानं तुम्हाला जन्माला घातलेला आहे,
आज तुमच्या माध्यमातनं या जो काही निसर्गाचा सायकल आहे ती पुढे चालणार आहे आणि ती चालत असताना छोटासा विचार का ठेवायचा, एवढासा क्षुल्लकचा विचार ठेवून जर का या बाळाला पृथ्वी तलावरती आणणार असू तर निश्चित कदाचित हे बाळ आल्यानंतर पुन्हा त्या जगाचे धक्के खाणार आहे. आपण थोडासा वेगळा विचार केला आणि जर आपण पुढे गेलो तर निश्चित परिस्थिती बदललेली असू शकते. आणि करिअरचा एक मुद्दा तुम्ही मांडलात तर मला असं वाटतं की करिअर आपण जे म्हणतो या 9 महिन्यांची जर खऱ्या अर्थाने एका आईने इन्व्हेस्टमेंट केली, त्या बाळासाठी जर हा वेळ दिला तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांसारखं उत्तुंग उत्कृष्ट करिअर घडू शकतं. आज 396 वर्षानंतर सुद्धा त्या आईला आपण आज विसरलो नाही ज्या आईनं छत्रपती शिवाजी महाराज घडवले. कदाचित आजची आई जर का अशीच पेटून उठली, ती जागी झाली तर पुन्हा मला वाटतं की हजारो वर्ष या आईला आठवलं जाईल. मग एवढं मोठं उत्कृष्ट करिअर करण्याची संधी आहे. इन्व्हेस्टमेंट किती आहे तर 9 महिन्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि हा वेगळा दृष्टिकोन हवा. आपण जो प्रश्न सुरुवातीलाच घेतला की बाळ जन्माला घालायचं की नाही असा जर प्रश्न पडत असेल तो उत्तम आहे, कारण आपण आपल्याला प्रश्न पडतात तेव्हाच आपल्याला उत्तरं मिळतात. त्यामुळे जसा प्रश्न तुम्हाला योग्य वेळेत पडत असेल, कारण काय होतं की प्रश्न पडायच्या आधीच गोष्टी घडून गेलेल्या असतात. पण घडायच्या आधी जर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर मात्र नक्की शोधा असं मला वाटतं. आणि तुम्ही खूप छान एक्सप्लेन करताय की काय विचार केला पाहिजे. आपण खरंच का छोट्या गोष्टींचा विचार करायचा, आपण मग मोठ्याच गोष्टींचा विचार, आणि यू नेव्हर नो की ते पुढे जाऊन काय घडणार आहेत, त्याचं समाजासाठी काय देणं लागतं, कशासाठी आहे हे. तर या सगळ्या गोष्टी, या सगळ्यांमध्ये एक उदाहरण देईल की पुढे जाऊन काय घडणार आहेत ना. नॉर्मली आत्ताच्या कपल्समध्ये मी पाहतोय ना, जे बाळाला जन्माला द्यायला तयार आहेत, जेव्हा किंवा ज्यांनी आता कन्सिव्ह केलेलं आहे त्यांनी खरं तर बाळाचा विचारच नाही केलेला. बाळाबद्दल ते विचारच नाहीत करत, ते आपल्या आनंदाचा विचार करतायत मदरहूड एक्सपिरियन्स करण्यासाठी. म्हणजे तुम्ही तुमच्या आनंदासाठी म्हणून बाळाला जन्माला घालताय आणि जन्मानंतर बरंचसं काही देण्याचा प्रयत्न केला जातो. बाळ आता जन्माला येणार आहे ना, मग आपली आर्थिक परिस्थिती चांगली असायला पाहिजे, मग हे असायला पाहिजे, मग ते असायला पाहिजे. माझं एवढंच मत आहे की बाळ जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्ही त्याला काही नाही दिलं तरी चालेल. तुम्ही क्लासच्या बाहेर उभा राहून सुद्धा इतिहास निर्माण करता येतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. मग हे कधी जर बाय बर्थ त्या बाळाला जर का तुम्ही स्वभाव स्वरूप संस्कार आणि कपॅसिटीचं हे वरदान गर्भातच एका आईनं जर दिलेलं असेल तर ते बाळ स्कूलच काय, स्कूलच्या बाहेर उभं राहून सुद्धा इतिहास निर्माण करणार आहे. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत मी विशेष सांगेल की त्यांच्या आईने गर्भसंस्कार केले किंवा 9 महिन्यांमध्ये विशेष त्या बाळासाठी म्हणून प्रयत्न केले, तो वेळ बाळासाठी इन्व्हेस्ट केला. आणि म्हणूनच त्या आईला माहिती होतं की मी ज्या बाळाला संस्कार दिलेले आहेत, माझ्या युट्रसमध्ये संस्कार दिलेले आहेत, ते बाळ जगाच्या पाठीवरती कुठेही जाऊ, ते भारत परिक्रमेला जाऊ नाहीतर शिकागो परिषदेला जाऊ, ते जिथे जाईल तिथे आईवडिलांचं आणि देशाचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही. हा कॉन्फिडन्स त्या आईला होता, बिकॉज आईनं तशा प्रकारचे ते संस्कार केलेले होते. आजचा आपला प्रॉब्लेम काय, आज जेव्हा बाळ युट्रसमध्ये ग्रो होत आहे, त्या बाळाची सर्वगुण संपन्नता बनते, तर तिथे आपण काम करत नाही, आपण डिलिव्हरी नंतर काम करायला सुरुवात करतो. बट खऱ्या अर्थानं गर्भसंस्कारांविषयांचा हा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात आली की डिलिव्हरी नंतरचं जे एखादं व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाचा त्याच्या आयुष्यातला, त्याच्या किंवा तिच्या आयुष्यातला जो काही यश आहे, जे काही सक्सेस आहे, ते सक्सेस खऱ्या अर्थानं डिलिव्हरीच्या आधी 9 महिन्यांमध्ये मिळालेल्या स्वभाव स्वरूप संस्कार आणि कपॅसिटीजच्या त्या वरदानावरती डिपेंड राहतं. म्हणजे डिलिव्हरीनंतर तुम्ही किती अचीव करणार आहात हे तुम्हाला तिथे काय मिळाले याच्यापेक्षा डिलिव्हरीच्या आधी गर्भात असताना तुमच्या कपॅसिटीज किती सुंदर बनलेल्या आहेत, तुमचा स्वभाव कसा बनलेला आहे, तुमचं अंतर्गत नेचर कसं बनलेलं आहे, यावरती पूर्णपणे अवलंबून राहतं. आणि इथे आपण वेळ देत नाही आणि वेळ नंतर देतो. पण बरेचदा असे अनेक मुलं असतात, असे अनेक पालक असतात की त्या पालकांना आपल्या मुलाला वेळ देण्याची वेळच येत नाही, किंवा अशी मुलं असतात की ज्यांना ते पालकच भेटत नाहीत. म्हणजे डिलिव्हरीनंतर प्रत्येक पालक त्या मुलांबरोबर किती दिवस आहे हे कोणालाच माहीत नाही. बट डिलिव्हरीच्या आधी 9 महिन्यांमध्ये मात्र नक्की आहात. त्या 9 महिन्यांमध्ये जर का ती आयुष्यभराची कपॅसिटीची चांगली शिदोरी दिली, संस्कारांची शिदोरी दिली, तर मला वाटतं की आयुष्यभर पुन्हा काम करायची गरज नाही, चिंता असायची गरज नाही. जसं निहेराचं उदाहरण दिलं तसं प्रत्येक कपल आपलं लाईफ सुंदर बनवू शकतं. आणि हा निसर्गानं दिलेला एक वारसा आहे जो पुढं चालवला पाहिजे, मी या मताचा आहे. आणि चालवायचाच असेल तर थोडासा दृष्टिकोन वेगळा ठेवून चालवावा. तिथे जर का या पद्धतीनं काही गोष्टी जर करत राहिलो, प्रोसेस फॉलो केली, तर निश्चित येणारं आपत्ती ही तुमची जबाबदारी नाही आहे, तर तुमचं प्राऊड असेल. क्या बात आहे. आता मूल जन्माला घालायचं असं ठरल्यानंतर मग तिथून गर्भसंस्कार सुरू होतात की आपण कन्सिव्ह केल्यानंतर गर्भसंस्कार सुरू होतात? म्हणजे चांगला प्रश्न विचारला. खरं तर 16 संस्कारांबद्दल हिंदू संस्कृतीमध्ये बोललं जातं.
16 संस्कारांमध्ये पहिल्या नंबरचा संस्कार येतो तो म्हणजे बीजसंस्कार, आणि त्यानंतर येतात गर्भसंस्कार. सो ज्यावेळेला तुम्ही बाळाचा फक्त विचार करताय ना, तिथूनच तुमचं हे बीजसंस्कारांपासून सुरुवात होते. सो विचार म्हणजे काय, कन्सिव्ह करायच्या आधीच काही दिवसांचं तुमचं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या शुद्ध असणं. पती पत्नींचं संत तुकाराम महाराज म्हणतात ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसं आई आणि स्त्रीबीज आणि पुरुष बीज ह्या दोघांची शुद्धता असेल तर मग ते हेल्दी कन्सिव्ह होणं, आणि हेल्दी कन्सिव्ह झाल्यानंतर 9 महिने ते बाळ व्यवस्थित वाढणं. आजकालच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं, एकतर लेट मॅरेजेस होत आहेत, त्याचबरोबर लाईफस्टाईल पूर्ण बदललेले आहेत, आणि या सगळ्याचा परिणाम व्यसनाधीनता वाढलेला आहे. आणि या सर्वांचा परिणाम म्हणून काय की आज अनेक कपल्स आहेत जे बाळ होत नाही आहे म्हणून आज फ्रस्ट्रेटेड आहेत. इनफर्टिलिटीचा जो काही प्रॉब्लेम आपल्याकडे आता वाढलेला आहे तो प्रचंड जास्त आहे. 10 मध्ये 6 कपल्सना हा इनफर्टिलिटीचा इश्यू फेस होतोय. मग हे सगळं होत असताना तुम्ही आता सुरुवात करताना याच्या आधी जे काही कन्सिव्ह करायच्या आधी जी काही तुमची लाईफस्टाईल असेल ते रिव्हर्स करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे रिव्हर्स करणं का महत्त्वाचं आहे, जेनेटिक डिसऑर्डर्स आपण म्हणतो. सो जेनेटिक डिसऑर्डर्स का पास ऑन होतात, तर मुळात आई किंवा पिता दोघेही जेव्हा हेल्दी आहेत तर आई आणि पित्याचा जो ऑटोनॉमस सिस्टीमचा जो प्रोग्रामिंग आहे, म्हणजे आपण आता गप्पा मारतोय बट आतमध्ये आपल्या अनेक सिस्टीम्स काम करतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम काम करते, नवीन रक्त तयार होत आहे, किंवा अनेक असंख्य ग्रंथी काम करतात. हे कोण करतायत, तर ती ऑटोनॉमस सिस्टीम आहे आपली, आणि त्या सिस्टीम प्रमाणे हे सगळं शरीर चाललेलं आहे. तर हा जो काय ऑटोनॉमस प्रोग्राम आहे तो त्या आईवडिलांकडून कॉपी होऊन त्या बाळाकडे जाणार आहे, तिकडे इन्स्टॉल होणार आहे. बट आज तुमच्याच प्रोग्रॅमिंगमध्ये काहीतरी गडबड आहे, तुमच्याच प्रोग्रॅमिंगमध्ये इन्सुलिन तयार होत नाहीये, तुमच्याच प्रोग्रॅमिंगमध्ये थायरॉइड तयार होत नाहीये, तुमच्याच प्रोग्रॅमिंगमध्ये काहीतरी गडबड आहेत, आणि हाच प्रोग्राम कॉपी होऊन जेव्हा बाळाकडे इन्स्टॉल होईल तेव्हा त्याच्याकडे सुद्धा असे काही इश्यूज आपल्याला बघायला मिळतील. सो दॅट्स वाय आधीच थोडंसं प्रिपेअर केलं, आधीच तुमच्या स्वतःसाठी हिलिंग प्रोसेस वापरली, आणि त्या पद्धतीनं जर बीजसंस्कारांची ही प्रोसेस केलीत तर पॉसिबिलिटी आहे की एकतर तुम्ही हेल्दी कन्सिव्ह कराल, नॅचरल कन्सिव्ह कराल, आणि पुढे जाऊन मिसकॅरेजेस, मिसअबॉर्शन्स किंवा काही इश्यूज येण्याचे चान्सेस खूप कमी होतात. त्यामुळे कमीत कमी 90 डेज बिफोर, म्हणजे कन्सिव्ह करायच्या आधी 90 दिवस तरी तुम्ही ही काही प्रोसेस फॉलो केली गेली पाहिजे, जिथे स्वतःला पती पत्नींनी दोघांनी हील केलं पाहिजे, डिटॉक्स केलं पाहिजे, हेल्दी बनवलं पाहिजे. मग ते आहार विहार एक्सरसाइज अशा वेगवेगळ्या प्रोसेस त्यांनी फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. आणि त्यानंतर जर का तुम्ही कन्सिव्ह करताय तर यस, म्हणजे नॅचरल कन्सेप्शनची पॉसिबिलिटीज पण मोर आहेत, ॲज वेल ॲज जे कन्सिव्ह होईल ते टिकेल, पुढे वाढेल, याची पॉसिबिलिटी सुद्धा जास्त आहे. आमच्याकडे अशा अनेक महिला प्लॅनिंगपासून सुद्धा जोडल्या गेल्या. पिंपरी चिंचवडमध्येच आमच्याकडं, मी सकाळी वॉकिंगला गेलेलं असताना मला एक लेडी आली, आणि त्यांनी मला विचारलं की सर विष्णू सर ना, म्हणलं हो. दॅट लेडी वॉज सो एक्सायटेड, उर्मिला नाव होतं त्यांचं, आणि त्या मला म्हणले की सर मी उर्मिला आणि मी GSC मॉम आहे, मी तुमच्याकडे गर्भसंस्कार केलेले आहेत, आणि रिअली तुम्ही आज भेटलात, आय एम सो थँकफुल, आणि मला काहीतरी शेअर करायचं. म्हणलं काय शेअर करायचं आहे, हजबंड वाईफ दोघेही होते. त्यांनी सांगितलं की सर मला आतापर्यंत मिसकॅरेजेसची हिस्ट्री होती, 5 टाईम मिसकॅरेजेस झालेले आहेत, त्यामुळे बाळाला जन्माला घालू शकेन का आता प्रश्न निर्माण झालेला होता. बट इन बिटवीन मला तुमची कार्यशाळा करायला मिळाली, ती कार्यशाळा केली, आणि त्यानंतर जी पॉझिटिव्हिटी आली, त्यानंतर माझा प्रेग्नन्सीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. माझ्या डोक्यात जे काही पॉपअप्स होते की पुन्हा मिसकॅरेजेस तर होणार नाही ना, ते कुठेतरी व्हॅनिश झाले. आणि सर आज माझं 6 महिन्याचं बाळ आहे, त्याला घरी नेऊन मी आज दोघे वॉकिंग लावलोय, आणि इट्स ऑल बिकॉज ऑफ यू. सो एवढा सुंदर परिवर्तन, म्हणजे एवढं सुंदर परिवर्तन तुम्ही प्लॅनिंगपासून जर सुरुवात केली तर होऊ शकतं. डोक्यात अशा काही कल्पना, फिअर्स, स्ट्रेस, टेन्शन्स, एन्झायटी अशा काही गोष्टी घेऊन जर तुम्ही या म्हणतात ना की 1% डाऊट इज इक्वल टू 100% डाऊट. सो तो डाऊट ठेवून जर का तुमच्या या प्रोसेसची जर्नी स्टार्ट होणार असेल तर मग थांबा, विचार करा. आणि तुम्ही आता म्हणाला तसं काही विकार आपल्याला ना आजकाल खूप कमी वयामध्ये आहेत, जसं की थायरॉइड, डायबिटिक पेशंटसुद्धा जे आपण बघतो ते 25 नंतर सुद्धा आपल्याला दिसतात. नवजात बाळांमध्ये सुद्धा काही डायबिटिक्स आपल्याला आढळतात. करेक्ट. पण जर का लाईफस्टाईल इश्यूजमुळे हे विकार असतील आणि हे रिव्हर्स होणारे असतील, जर का अशी कंडिशन असेल, किंवा काही जण उशिरा प्रेग्नन्सी त्यांची होते, त्या काळात
हे विकार असतात जनरली. बरोबर. तर त्यावेळेला जर का लाईफस्टाईल प्रॉपर करून, मेडिकेशन प्रॉपर करून ते जर रिव्हर्स होणारे असतील आणि आपण तसं मेडिकेशन करून काळजीपूर्वक आपले विकार रिव्हर्स केले आणि मग कन्सीव्ह केलं, तर ते पास ऑन होणार नाहीत का? होणार नाही होणार ना, कारण अल्टिमेटली तुमचाच प्रोग्राम पुढे कॉपी होणार आहे. कॉपी करत असताना मी जर मोबाईल फोन आहे माझ्याकडं, सेम कंपनीचा दुसरा मोबाईल फोन आहे, सो मोबाईल फोनमधलं आतमधलं फिजिकल बॉडीशी काही मला देणं घेणं नाही आहे, पण आतमध्ये जे काही त्याचं OS आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ते ऑपरेटिंग सिस्टीम सेम ऑपरेटिंग सिस्टीम एव्हरी डिव्हाइसमध्ये कॉपी केली जाते ना. जर या हँडसेटमध्ये मला काही बग्स आहेत आणि तोच प्रोग्राम मी दुसऱ्या हँडसेटमध्ये टाकला तर तिकडेही ते बग्स असणार आहेत. इट्स सिमिलर वे. त्यामुळे हँडसेट बदलून असा काही फरक पडणार नाहीये, तो प्रोग्रामच कॉपी होत चाललेला आहे. मुळात हा प्रोग्राम आपल्याला जर रिपेअर केला तर मग तो प्रोग्राम नीट पुढे रन करू शकतो. सो ॲटॉनॉमस सिस्टीम जी काही अंतर्गत व्यवस्था आपल्या शरीराची जी काही चाललेली आहे ती बाय बर्थ आपल्याला मिळते, ती नंतर इन्स्टॉल होत नाहीये. म्हणजे स्त्रीगर्भामध्ये बाळ निर्माण होणं हा प्रोग्रामिंग ऑलरेडी स्त्रीला जन्मजात मिळालेला आहे. त्या ॲटॉनॉमसली फिमेलचा तो प्रोग्रामिंग ॲज इट इज रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कॉपी पेस्ट झालेलं आहे. मग जर तो डिसऑर्डर्स असतील तर त्या कॅरी फॉरवर्ड होतात. सो म्हणून तुम्ही जर का हेल्दी असाल तर पुढे सुद्धा हेल्दीच बाळ येण्याच्या पॉसिबिलिटीज प्रचंड जास्त राहतात. बरोबर. म्हणजे त्या काळात जसं रिव्हर्स झाला आपला विकार तर पॉसिबिलिटीज खूप कमी होऊन जातात. अच्छा. कारण बऱ्याच जणांना असं होतं की वय जास्त झालेलं आहे, आता मला डायबिटीस आहे आणि मग मी आता मूल जन्माला घालणार तर ते पास ऑन होईल की काय ह्याची भीती असते, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला ॲब्सोल्युटली खूप चांगला प्रश्न होता. हां. आता कन्सीव्ह झाल्यानंतर मग गर्भसंस्कार केव्हापासून सुरू व्हायला हवेत आणि ते कसे सुरू करायचे? खरं तर सुरुवातीपासून सुरुवात व्हायला पाहिजे. जसं की तुम्हाला जेव्हा गुड न्यूज मिळते, आता जेव्हा गुड न्यूज मिळते ऑलमोस्ट त्यावेळेला 2 वीक 3 वीक किंवा 4 वीक संपलेले असतात. कारण थोडंसं जेव्हा लक्षात येतं आपण टेस्ट करतो तोपर्यंत 2-3 आठवडे पास ऑन झालेले असतात. म्हणजे पहिला महिना ऑलमोस्ट संपत आलेला असतो. सो सेकंड मंथपासून जेव्हा तुम्हाला समजतं तिथून ते डिलिव्हरीपर्यंत गर्भसंस्कार केले पाहिजेत. आता याचं कारण का? कारण की बाळ युट्रसमध्ये एका दिवसात वाढत नाहीये, ते दररोज वाढत आहे. म्हणजे एव्हरी वीक ऑन वीक जे काही आपण चेंजेस पाहतो, सो ते काही आठवड्याला होत आहेत असं नाही, तर दररोज बाळ तुमच्या युट्रसमध्ये वाढत असतं. सो एव्हरी डेची ही प्रोसेस आहे. सो मोस्ट ऑफ द टाइम होतं काय, आज आम्हाला जेव्हा लोक कार्यशाळेला अटेंड करतात, कोणाचा 9वा महिना असतो, कोणाचा 8वा असतो, कोणाचा 5वा असतो, कोणाचा पहिला असतो, मग त्यांनी काय करावं? तर आम्ही सांगतो की जो काही वेळ आता मिळालेला आहे ना तेवढा वेळ तुम्हाला युटिलाइज करायचा आहे. कारण जो बीत गया, जे गेलं ते गेलं, त्याचा विचार करत राहिलात ना तर जे आता राहिलेलं आहे ना तेही हातातनं निष्ठून जाणार आहे. आणि हे 9 महिने एवढे प्रेसियस आहेत. का प्रेसियस आहेत? कारण एकदा का ही वेळ निघून गेली, बाळ स्त्री गर्भाशी जोडलेलं आहे, युट्रसशी जोडलेलं आहे, तेव्हा ते बाळ कोण आहे? तेव्हा ते बाळ त्या स्त्रीच्या शरीराचा हिस्सा आहे. ते कोणतं इंडिपेंडंट पर्सनॅलिटी नाहीये. आणि जोपर्यंत ते बाळ त्या स्त्रीचा हिस्सा आहे तोपर्यंत त्या स्त्रीच्या भावनांचा, कृतींचा, विचारांचा त्या बाळावरती परिणाम होतोय, तिच्या खानपानाचा सुद्धा परिणाम होतोय. त्यामुळे ती जशी राहणार आहे तोच परिणाम त्या बाळावरती होणार आहे. आणि हा अगदी शेवटपर्यंत होणार आहे. जोपर्यंत नाळ जोडलेले आहे तोपर्यंत आपल्याला बदल करता येणार आहे. एकदा का नाळ कापली की आपण फक्त सांगू शकतो, बदलू शकत नाही, कारण इंडिपेंडंट पर्सनॅलिटी आहे. जोडलेलं आहे तोपर्यंत ते वेगळं नाहीये, ते तुमच्या शरीराचा हिस्साच आहे. आणि जोपर्यंत तो हिस्सा आहे तोपर्यंत बदल करता येईल. आणि म्हणून त्या शेवटच्या क्षणापर्यंत अगदी 1 महिना राहिला ना, चलो आज कळालंय ना, मग तो 1 महिना तरी का नाही आपण फॉलो करायचा? बिकॉज एकदा का डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरीनंतर जर समजलं की बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, बाळाच्या ग्रास्पिंग कपॅसिटीजमध्ये काही इश्यूज आहेत, बाळाच्या अंतर्गत व्यक्तिमत्वामध्ये काही इश्यूज आहेत, पुन्हा त्या बाळाला अगदी 1 मिनिटासाठी युट्रसमध्ये आणता येईल का? नाही आणता येणार आहे. म्हणजे लाखो करोडो अरबो खरबो रुपये देऊन सुद्धा एकदा डिलिव्हरी झाली, एकदा का ती नाळ कापली की हे बाळ या युट्रसमध्ये, त्या स्त्रीच्या युट्रसमध्ये परत कधीही येणार नाहीये. मग एवढा लिमिटेड पिरियड मिळालेला आहे. 9च महिन्यांचं तुम्हाला संधी निसर्गाने दिलेलं आहे. मी नेहमी सांगतो, आई कोण आहे तर आई एक डिझायनर आहे. पित्याकडे रोल नाही दिलेला तो, पिता फक्त बीज देण्याचं काम करतो. पण तो आलेला बीज जेव्हा स्त्रीगर्भामध्ये रुजतो तेव्हा रुजल्यानंतर त्या 9 महिन्यांमध्ये प्लासेंटाला जोडल्यानंतर ही आई आपल्या विचारातून, कृतीतून, स्वभावातून, ॲक्टिव्हिटीजमधून त्या बाळावरती संस्कार देण्याचं काम करत असते. म्हणून आई डिझायनर आहे.
म्हणजे खूप मोठा रोल हा स्त्रीला दिलेला आहे. हा ऑर्डिनरी रोल नाहीये, पित्याकडे नाही दिलेला, तेवढे पेशन्स कदाचित पित्याकडे नाही आहेत. आणि म्हणून निसर्गानं निवडताना या स्त्रीला निवडलेलं आहे की ती या जगाला म्हणजे तिनं जर मनात आणलं ना तर ती जग बदलू शकते. परिवर्तन तिच्या पोटाला जन्म घेणार आहे आणि ती परिवर्तन करणारी स्त्री आहे. पिता फक्त बीज देण्याचं काम करतोय. इथे एक उदाहरण सांगावंसं वाटतं. हिरण्यकश्यप कोण होते तर राक्षस. राक्षसाचं बीज असताना ही स्त्री जेव्हा 9 महिन्यांमध्ये त्या साधुसंतांच्या आश्रमामध्ये राहते, साधुसंतांच्या आश्रमातला तो जो काही एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट आपल्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला देते, तेव्हा गर्भात वाढलेलं हेच राक्षसाचं असणारं बीज भगवान स्वरूप भक्त प्रल्हाद म्हणून जन्माला. सो भक्त प्रल्हाद राक्षसाचं बीज असताना सुद्धा हे परिवर्तन कसं झालं तर हे परिवर्तन आईनं केलं. आणि म्हणून आई ऑलवेज से की स्त्री खूप महत्त्वाची आहे. ज्या घरातली स्त्री कणखर आणि खंबीर आहे त्या घरातली मुलं कणखर आणि खंबीर आहेत, ते घर कणखर आणि खंबीर आहे, तो समाज कणखर आणि खंबीर आहे, तो देश कणखर आणि खंबीर आहे. म्हणून पहिल्यांदा स्त्री कणखर आणि खंबीर झाली पाहिजे. क्या बात आहे डॉक्टर, ही खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. कारण पोस्टपार्टल डिप्रेशनबद्दल खूप बोललं जातं. येस. पण जेव्हा आपण कन्सीव्ह करायचा निर्णय घेतो किंवा बऱ्याचदा ते होऊन जातं आणि त्यानंतर त्या स्त्रीची ना मानसिकताच नसते मूल जन्माला घालायची. त्यावेळेला तिचे हार्मोन्स जे चेंज होत असतात सतत आणि त्यामुळे तिला जी एन्झायटी येत असते त्यामध्ये तिला हे सगळं कशा पद्धतीनं घ्यावं हे कळत नाही. पण आता तुम्ही जे सांगताय याच्यावरून तिची जबाबदारी तर मोठी आहे, पण ही खरंच आनंद व्यक्त करावा तिने किंवा ती आनंदाने घेण्याची जबाबदारी आहे असं मला वाटतं. कारण इतकं सुंदर कार्य देवाने आपल्यालाच करायला दिलंय. हा प्राऊड असायला पाहिजे. काही महिलांना वाटतं की मग ती माझीच जबाबदारी का? नाहीये, उलट निसर्ग हे विश्व बदलण्याची तुमच्याकडे ताकद आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला आणि आईसाहेबांच्या माध्यमातून जे बाळ जन्माला आलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. खरं तर महाराजांना कोणी घडवलं तर एका आईनं घडवलं. मग एवढं सुंदर उदाहरण आपल्याकडे असताना आज प्रत्येक आईनं असंच हे घडवायचं आहे हा विचार करून जर का आपल्या बाळाकडे पाहिलं, या प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांकडे जर्नीकडे पाहिलं तर मग बाळाला जन्माला घालावं का न घालावे हा प्रश्नच येत नाहीये. एवढी सुंदर अपॉर्च्युनिटी प्रत्येकाला दिलेली आहे. अशी अपॉर्च्युनिटी की अनेक वर्षानुवर्ष ती पाठीमागे राहणार आहे. मग हा विचार जर करून आज प्रत्येक कपलनं आपल्या बाळाला जन्माला घातलं तर माझा विश्वास आहे की येणारा भारत बदललेला असेल. क्या बात आहे. आता गर्भसंस्कारमध्ये केवळ मानसिक आपली प्रबलता व्हावी यासाठी काही कोर्सेस आहेत, म्हणजे त्याबद्दलचे सिलेबस डिझाईन केलेले आहेत की तुमचा आहार कसा असावा या बाबतीत किंवा कुठल्या महिन्यात काय केलं पाहिजे, हे कशा पद्धतीचा प्रोग्राम आहे? महत्त्वाचा एक भाग म्हणजे चांगला प्रश्न विचारलात. खरं तर हे 2 बाब आहेत. असं म्हटलं जातं की माइंड अँड बॉडी इज अ वन सिस्टीम. आपण बॉडीसाठी काम करतोय, माइंडसाठी कामच करत नाही. कसं तर नॉर्मली आपल्या भारतीय गर्भवती महिला प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर काय करतात, पहिलं बदलतात तर त्या डाएट. सो शारीरिक डेव्हलपमेंटसाठी सपोर्टिव्ह असणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आपण करतोय. प्रत्येक महिला करते. अगदी गरीब असणारी झोपडपट्टीत राहणारी महिला सुद्धा करते. कारण आपलं गव्हर्नमेंट सुद्धा शारीरिकदृष्ट्या बाळं खूप चांगली बनावीत, कुपोषित होऊ नये यासाठी कार्य करत आहे. आणि प्रत्येक आई मला वाटतं की त्यासाठी काम करते. अगदी फिजिकली बाळ बरोबर होतंय का, वाढतंय का, वीक वाईज त्याची साईज बरोबर आहे का हे तपासण्यासाठी आपण सोनोग्राफी करत असतो, स्कॅनिंग करत असतो आणि फिजिकल ग्रोथ मॉनिटर करत असतो. बट बाळ फक्त शरीरानं जन्माला येत नाहीये, शरीरासोबत ते अंतर्गत व्यक्तिमत्व सुद्धा जन्म घेऊन येते ना. त्याचा EQ, IQ, AQ, CQ हे सारे क्वेश्चन्स आहेत. अंतर्गत त्याचं संपूर्ण पर्सनॅलिटी आहे, त्याचा स्वभाव आहे, हे सुद्धा जन्मजात घेऊन येते ना. मग त्याच्यासाठी आपण काय काम करतो का? आपण जे मेंटल इमोशनल इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट म्हणतो त्या मेंटल इमोशनल आणि इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंटसाठी आपण काम करतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे भारतीय महिला ही शारीरिकदृष्ट्या बाळ चांगलं बनावं यासाठी खूप चांगलं काम करतायत. त्यात डेफिनेटली काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज करतायत. बट मेंटल इमोशनल अँड इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट जी की आहे, बाळाची अंतर्गत व्यक्तिमत्व जे जन्मजात घेऊन येत आहे त्यासाठी आम्ही काहीच करत नाही आहेत. आणि म्हणूनच मला वाटतं की हमारे देश की आबादी बहुत आहे बट देश आबाद नाही हो रहा है. कारण का आमची आबादी भरपूर आहे पण देश आबाद होत नाही का? तर आमच्याकडे फक्त क्वांटिटी आहे. व्हॉट अबाउट द क्वालिटी? ते अंतर्गत व्यक्तिमत्व उत्कृष्ट घडावं यासाठी विविध ॲक्टिव्हिटीज करणं गरजेचं आहे. आणि यातलं उदाहरण म्हणजे काय तर ब्रेन. मानव प्राणी मुळात कशामुळे वेगळा गणला गेलेला आहे? त्याला मिळालेल्या वेगळ्या ब्रेनमुळे, बरोबर ना. सो मानवाच्या आयुष्यात, मानव प्राण्याच्या आयुष्यात सगळ्यात पॉवरफुल असं काय तर तो म्हणजे ब्रेन.
मग याच पॉवरफुल ब्रेनचा 80% हिस्सा कुठं बनतोय? आईच्या युट्रसमध्ये, गर्भात असताना बनतोय. म्हणजे प्रत्येक स्त्री आज जी बाळाला जन्माला घालू इच्छिते, मला तिला सांगायचं आहे की तुझं जे बाळ येतंय ना, त्या बाळाचा 80% ब्रेनचा हिस्सा हा तुझ्याच गर्भात बनतोय. मग ते बाळ जर उत्कृष्ट बनावं यासाठी जर का कार्य करायचं असेल तर केव्हा करावं लागेल? बनल्यानंतर नाही, ते बनत असताना करावं लागेल, युट्रसमध्ये करावं लागेल. पण दुर्दैव की आमच्या आजच्या या स्त्रिया, त्यातल्या त्यात वर्किंग स्त्रिया, मोस्टली स्वतःची जबाबदारी, घरची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी, अशा ह्या संपूर्ण जबाबदाऱ्यांमध्ये एवढ्या व्यापलेल्या आहेत की त्यांना गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी देणारा हा वेळ द्यायचा आहे हेही कुठेतरी त्या विसरलेत. किंबहुना अनेक जणींनी तो वेळ कोणाला तरी आज विकलेला आहे. म्हणजे निसर्गाने एवढा सुंदर दिलेला हा वेळ, डिझायनर म्हणून तुम्हाला दिलेला हा वेळ आज कुठेतरी विकलेला आहे. आम्ही आज पैसे कमवतो आणि डिलिव्हरी नंतर हेच पैसे पुन्हा त्या बाळाच्या जडणघडणीसाठी, डोनेशनसाठी, ॲडमिशन्स मिळत नाहीत म्हणून आम्ही वशिलेबाजीसाठी म्हणून हेच पैसे वापरतोय. सो माझं उलटं सांगणं आहे, बाळ असं एवढं कणखर आणि खंबीर असं बनवा, त्या बाय बर्थ कपॅसिटीज त्याला एवढ्या सुंदर द्या की जगाच्या पाठीवर जिथे कुठे जाईल, जगात कुठे कधी त्याला डोनेशन द्यायची गरज नाही पडली पाहिजे. आणि ते आज डिझाईन करताना करता येणार आहे, डिलिव्हरी नंतर नाही. अगदी सो खरं. इथे अजून एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं की मी सर्व महिलांना विचारत असतो की बाबा तुम्ही सायंटिस्ट आहेत असं इमॅजिन करा आणि तुम्हाला एक रोबोट बनवायचा आहे, असा रोबोट की जो कॉम्पिटिशनमध्ये नंबर 1ला येणार आहे. सो असा बेस्ट रोबोट बनवायचा असेल तर तुम्ही काम कधीपासून कराल? त्या पार्टिसिपेट म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये घेऊन गेल्यानंतर काम कराल का बेस्ट रोबोट बनवण्यासाठी आधी 1 वर्ष त्याचा एक एक पार्ट बनत असताना, त्याचं डिझाईन बनत असताना, त्याची प्रोसेस होत असताना तेव्हा वेळ द्याल का कॉम्पिटिशनमध्ये घेऊन गेल्यानंतर तुमचा रोबोट बेस्ट बनेल? तर प्रोसेसमध्ये तो बनवत असताना, बरोबर. सिमिलर वेमध्ये तुमचं बाळसुद्धा बेस्ट बनवायचं असेल तर ते जन्माला आल्यानंतर नाही, जन्माला यायच्या आधी जेव्हा त्याचा एक एक अंग, त्याचं एक एक ज्ञानेंद्रिय, ज्या माध्यमातून हे बाळ संपूर्ण विश्वाचं ज्ञान घेणार आहे, ते ज्ञानेंद्रिय बनतायत, तिथे काम करायची गरज आहे. त्या बाळाचा ब्रेन जिथे बनतोय तिथे काम करायची गरज आहे. जन्माला आल्यानंतर तुम्ही ज्ञान द्या नाहीतर नाही द्या, ज्ञान कोठूनही घेता येईल. हे विश्व ज्ञानाचं महासागर आहे. तुमच्या ज्ञान घेण्याच्या कपॅसिटीज उत्कृष्ट दिल्या तर ते ज्ञान कुठूनही घेईल. आणि मला असं वाटतं की इतका अप्रतिम असा तो काळ असतो, आई म्हणून सुद्धा मी कुठेतरी जन्माला स्वतःला घालते. Absolutely, yes. मूल तो जन्माला phase change आहे. एक्झॅक्टली. मूल जसं मोठं होतं तसे आई पण मोठी होत जाते. असं ते एका दिवसात मी आई नाही होऊ शकत. सो ती म्हणजे मी स्वतः आई असल्यामुळे माझा अनुभव असा राहिलाय की मला कायम असं वाटायचं की हा जो वेळ आहे हा परत नाही येणार आहे. ॲब्सोल्युटली. हे जसं तुम्ही रोबोटचं उदाहरण दिलं तसं आम्ही जेव्हा फिल्म मेकिंग करतो तर फिल्म मेकिंग करत असताना सुरुवातीला मी चित्रपट जर का निर्मिती करते, मी तिथे जर पैसा घालवणार असेल, 5-5 करोड जर का माझा पैसा लागणार असेल तिथे, तर मी ते करत असताना आणखीन एक कुठली तरी वेगळी गोष्ट करेन का? नाही करणार. खूप सुंदर उदाहरण दिलं तुम्ही. मी काय करेन, मी पूर्णतः त्याच्याकडे लक्ष देईन कारण माझं ते प्रोडक्ट उत्तम झालं पाहिजे. मग ते संपलं माझं सगळं काम की मग मी बाकी माझ्या ऍक्टिव्हिटीज सुरू करेन. तो ठराविक वेळ द्यायलाच हवा ना. ॲब्सोल्युटली. काही जणांचं असं असतं की काम करून त्यांना आनंद मिळतो. या 9 महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये त्यांची तब्येत इतकी छान असते, त्यांचं सगळं व्यवस्थित असतं, त्या ऑफिसला जाऊन किंवा आणखीन त्यांचं काय रुटीन कामं असतील ते करून त्या खुश राहतात. अशा काही महिला आहेत खूप साऱ्या. पण काही जणी अशा असतात की ज्यात विधामाने स्थिती की अरे यार मला माझ्याकडे स्वतःकडे लक्षच देता येत नाही आणि त्या काम करतात. तर मला खूप मनापासून असं वाटतं की अशा वेळेला तुमचं प्राधान्य हे तुमच्या बाळासाठी आणि त्या फेजसाठी असलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. याची काळजी आपण घ्यायला हवी. येस. तुम्ही मानसिकतेबद्दल विचारलत ना की मानसिकतेचा कसा आणि काय प्रभाव होतो. खरं तर माझ्याकडे त्याची एक प्रूफ आहे. खरं तर बाळ हे एका दिवसात वाढत नाही, ते दररोज वाढत आहे. आणि आईच्या त्या आता हे आतमध्ये वाढणारं बाळ कोण वाढवत आहे, बाहेरून कोणी येऊन वाढवत आहे का? तर नाही वाढत आहे. आईच्या शरीरामध्ये ज्या काही सेल्स तयार होतात त्यातलीच काही सेल्स जाणार आहेत, त्यातल्याच काही गोष्टी जाणार आहेत आणि त्या बाळाला जोडल्या जाणार आहेत आणि बाळ बनणार आहे. जेव्हा हे बाळ बनतंय त्यावेळेला बाळाची सायकोलॉजी सुद्धा तयार होते. म्हणजे आई जशी विचार करते, आईची जी काही मानसिक स्थिती आहे तसंच त्या बाळाची होते. याचं उदाहरण म्हणजे काय, तर तुम्ही आणि तुमचा लहान मोठा भाऊ बहीण असं जर कोणी असेल तर तुम्ही दोघे एकसारखे आहात का? नाही.
डिफरन्स आहे. खूप आहे. मेडिकल सायन्स काय सांगतं की जर बायोलॉजी सेम असेल, DNA सेम असेल, तर जन्माला येणारी बाळं सुद्धा सेमच असायला पाहिजेत. मग हे डिफरन्स का? तर त्याचं कारण असं आहे की जेव्हा पहिलं बाळ आईच्या गर्भामध्ये होतं त्यावेळेला आईची म्हणजे DNA सेम होता, आईवडील सेम होते, आणि अजून एक वेगळी गोष्ट काय होती तर आईची मानसिकता वेगळी होती. पहिल्या प्रेग्नन्सीला म्हणून आई त्यावेळेला ज्या काही फेजमध्ये असेल तर त्यावेळेला तिची मानसिकता वेगळी होती आणि म्हणून हे पहिलं बाळ वेगळं आहे. सेकंड टाइमला सुद्धा DNA सेम होता, आईवडील सेम होता, बट वेगळं काय होतं तर सेकंड प्रेग्नन्सीमध्ये आईची मानसिकता वेगळी होती, आईच्या भावना वेगळ्या होत्या, आणि दॅट्स वाय सेकंड बेबी वेगळं आहे. पण हेच जर का तुम्ही ट्विन्समध्ये पाहिलं, जुळ्यांमध्ये पाहिलं, तर जुळ्यांमध्ये काय आईवडील सेम आहे, DNA सेम आहे, आणि जी दोन्ही बाळं युट्रसमध्ये वाढत आहेत त्या दोन्ही बाळांसाठी आईच्या भावना सेम आहेत. अँड दॅट्स द रिझन की आपल्याला जुळ्यांमध्ये कित्येक पटीने सिमिलरिटीज बघायला मिळतात. नॉट ओन्ली फिजिकल, तर त्यांच्या ग्रास्पिंग कपॅसिटीजमध्ये खूप कपॅसिटीजमध्ये आपल्याला सिमिलरिटीज बघायला मिळतात. त्यांचा बॉन्ड पण त्याच्याच येस, त्याचमुळे तो बॉन्ड असतो, कारण त्यावेळेला ह्या तिन्ही गोष्टी सेम आहेत. आणि इट प्रूव्ज की आईच्या भावनांचा डायरेक्टली त्या बाळावरती परिणाम होतोय. मग आईनं ठरवायचंय रडत राहायचंय, गिव्हअप करायचं आहे, स्ट्रेसमध्ये राहायचं आहे, टेन्शनमध्ये राहायचं आहे, घाबरलेलं राहायचं आहे, का जिजामातांसारखं कणखर आणि खंबीर बनायचं. सो मला असं वाटतं की जेव्हा आई ही म्हणजे आय ऑलवेज से अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा, और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजा माँ बनना होगा. कारण जिजाऊ आल्याशिवाय शिवभा कधीच येणार नाही. मग आमची आई आज जिजाऊ आहे का? ती कुठे हरवले? ती डिझायनर जी निसर्गानं जिला ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी दिली डिझायनर म्हणून, ती कुठं हरवली आज? तुम्ही खूप मोटिवेट करता आहात. खूप चांगली गोष्ट ही, म्हणजे ज्या कोणी गर्भवती स्त्रिया हे ऐकत असतील त्यांच्यासाठी खूप मोठं मोटिवेशन असणार आहे. तुमच्या गर्भसंस्कारामध्ये प्रोग्रामिंग कसं तुम्ही केलेलं आहे? कुठल्या महिन्यात काय करायचं, कसं करायचं? त्याचं खूप उत्कृष्ट डिझायनिंग बनवलेलं आहे. पहिली गोष्ट काय असते की आम्ही प्रोग्राम घ्या म्हणून आधीच कोणाला सांगत नाही. पहिली गोष्ट काय तर अवेअरनेस. मी कर म्हणून कोणीच करणार नाही. प्रत्येकाला रिअलाइज झालं पाहिजे की खरंच माझं बाळ जर माझ्याकडेच ते घडवण्याची ताकद आहे, मीच जर ते घडवू शकतो, हे जर का त्यांना रिअलाइज झालं तर आणि तरच ते प्रोसेस करतील. मी कितीही ऍक्टिव्हिटी सुंदर डिझाईन करून दिल्या तरी त्या तुम्ही कराल याची शक्यता खूप कमी असते. पहिलं तुम्ही स्वतः कन्व्हिन्स असला पाहिजे. कन्व्हिन्स इन द सेन्स की तुम्हाला पटलं पाहिजे की खरंच हा 9 महिन्यांचा जो व्हॅल्यू आहे, हे 9 महिने या बाळाच्या आयुष्यात परत कधीच येणार नाहीत, आणि मला खरंच 10-12 बाळांना नाही घालायचं जन्माला, एकच, पण ते एक अपत्य असं काहीतरी वेगळं असावं. ते माझ्या हातानं, मी माझ्या विचारातून, माझ्या कृतीतून, माझ्या संपूर्ण ऍक्टिव्हिटीजमधून मी स्वतः घडवलेलं असावं. असं ज्या वेळेला तुम्ही कन्व्हिन्स होता त्यावेळेला पुढे सांगितलेल्या ऍक्टिव्हिटी तुम्ही केल्या जातील याची शक्यता वाढते किंवा तुम्ही करता. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना सुद्धा हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं, आणि ते स्वप्न पाहत ती प्रत्येक ऍक्टिव्हिटी आई 9 महिन्यांमध्ये करत होती. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये बाय बर्थच हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पेरलं गेलं होतं. सो तसा दृष्टिकोन ठेवून जेव्हा तुम्ही या ऍक्टिव्हिटीज करायला लागता तेव्हा खूप छान पद्धतीने तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊन करता. प्रत्येक महिन्याचं वेगवेगळं डिझायनिंग आम्ही केलेलं आहे, कारण प्रेग्नन्सीचा प्रत्येक महिना वेगळा आहे. वेगवेगळ्या महिन्यात बाळाचे वेगवेगळे ऑर्गन डेव्हलप होत असतात, आणि त्या पद्धतीनं एक 90 मिनिटांचा करिक्युलम आहे जो ऑनलाईन बेसिसवर त्यांना कुठूनही करता येतो. आणि याच्यामध्ये दोन्ही भाग, खरं तर जेव्हा म्हणजे फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि इंटेलेक्च्युअल या दोन्ही म्हणजे शारीरिक जडणघडण ॲज वेल ॲज अंतर्गत व्यक्तिमत्वाची जडणघडण या दोघांसाठीचा हा करिक्युलम डिझाईन करून दिलेला आहे. सो 90 मिनिटांचा जो टास्क आहे त्याच्यामध्ये आईला पीस आणि स्टॅबिलिटी देण्याचं काम केलं जातं, कारण असे जे काही पॉपअप्स असतात, प्रिव्हियस इन्सिडेंट्स घडलेले असतात, काही फिअर असतात, आणि हे फिअर आज या प्रेग्नन्सीमध्ये आल्यानंतर आणखीन ट्रिगर होतात. उदाहरणार्थ आधीच थोडंसं राग, चिडचिड काहीतरी होते, आणि प्रेग्नन्सीमध्ये आल्यानंतर जेव्हा तुमचे हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात त्यावेळेला ती अजून ट्रिगर होते. मग त्यातली काही लोक अगदी एक्स्ट्रीम लेवल डिप्रेशन, एन्झायटीचे शिकार होतात, आणि जे नॉर्मल आहेत त्यांना थोडंफार तरी त्रास होतो या परिस्थितीमध्ये. आणि तो होऊ नये यासाठी म्हणून काही ट्रान्स, काही मेडिटेशन्स ॲक्टिव्हिटीज, काही म्युझिक्स, अशा ह्या गोष्टी डिझाईन करून दिलेल्या आहेत जे ते त्यांच्या वेळेत करू शकतात. आणि हे फ्रीडम असल्यामुळे, म्हणजे पूर्वी काय होतं, जसं तुम्ही मेन्शन केलं की मीही गर्भसंस्कार केले, पण मी आठवड्यातून एकदा जातो. सो आठवड्यातून एकदा गेलात, पण बाळ आठवड्यातून एकदाच वाढत नव्हतं, ते दररोज वाढतं. सो एव्हरी डे गर्भसंस्कार ही कधीतरी करायची गोष्ट नाहीये, किंवा एखादं पुस्तक वाचलं आणि गर्भसंस्कार झाला असं होत नाही, एखादी कार्यशाळा केली आणि गर्भसंस्कार झाले असं होत नाही.
गर्भसंस्कार ही कंटिन्युअस प्रोसेस आहे 9 महिन्यांसाठी. माझी गर्भसंस्कारांची डेफिनेशन क्लिअर आहे. गर्भसंस्कार म्हणजे काय, विशेषतः अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की आज माझ्याकडंच 3-3.5 लाख प्लस महिला जोडल्या गेल्या, तर ऑल जाती धर्माच्या महिला जोडल्या गेल्या. याचं कारण असं की गर्भसंस्कार, याच्या पूर्वी काय व्हायचं, गर्भसंस्कार हा शब्द उच्चारला तर गर्भसंस्कार हा म्हणजे विशिष्ट जाती धर्माशी निगडीत असणारा हे संस्कार आहेत किंवा ऍक्टिव्हिटीज आहेत असं समजलं जायचं. पण मुळात गर्भसंस्कार हा कोणत्या जाती धर्माशी निगडीत नाहीये आणि तो करताही येणार नाही, कारण कोणत्याही जातीनिहाय परिस्थितीनुसार म्हणजे जातीनुसार बाळ बनण्याची प्रोसेस कुठेच बदलत नाही, ती सर्व ठिकाणी सेमच आहे. आणि त्यामुळे गर्भसंस्कार हा कोणता धार्मिक विधी नाहीये, तो कोणत्या जातीशी निगडीत असा विषय नाहीये. तर गर्भसंस्कार म्हणजे काय, तर त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. मग आजची ही आमची आई आहे, ती या सर्व जबाबदाऱ्यांमधनं जात असताना ती पॉझिटिव्ह आहे का, ती हॅपी आहे का, ती ॲक्टिव्ह आहे का, ती क्रिएटिव्ह आहे का, ती एनर्जेटिक आहे का, ती पीस आणि स्टॅबिलिटी फील करते का, ती कन्सिस्टंट आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. आणि जर ती अशी नसेल तर मग ती जशी आहे तसंच बाळ बनणार. पण याच्यामुळे या गर्भसंस्कारांचं तुम्ही म्हणताय ज्या पद्धतीचं तुमचा कोर्स आहे त्यामुळे किती छान कम्युनिटी होते. कारण मी तुम्हाला सांगते, निश्चितपणे त्यावेळेला आपल्या घरामध्ये फक्त समजू शकतात पण माझ्यासारखीच एक स्त्री आहे की जिचे सेम, माझ्यापेक्षा थोडेसे वेगळे पण सेम अशा ती त्या पाथमधून चाललेली आहे आणि तिच्या पण समस्या आहेत, तो कुठेतरी रिलेटेबल वाटतं, कुठेतरी हायचं वाटतं. असं वाटतं की मी 10 जणींमध्ये आहे आणि तिचा फर्स्ट ट्रेमिस्टर आणि काय जे असतं त्यामध्ये जो होणारा त्रास आहे, अरे हो मला असा झाला होता, म्हणजे आता मला आता पुढच्या ह्याला असं होणार आहे का, तर कुठेतरी ना तिची मानसिकता तिथे अशी जरा शांत व्हायला सुरुवात होते. कारण खूप एन्झायटी असते त्यावेळेला की हे सगळं माझ्याच बाबतीत का होतंय, हे एक फार स्त्रियांना होतं. कारण घरामध्ये आई म्हणा, सासू सासरे असतील, नवरा असेल किंवा वडील असेल, भाऊ बहीण नणंद असतील, तर ते फक्त बघीव काम करत असतात ना, ती सफर होत असते याच्यामध्ये. त्यामुळे तिला असतं कोणीतरी हवं असतं. अगदी बरोबर सांगितलं. आमच्याकडे सुद्धा अशी कम्युनिटी बनते, म्हणजे ट्रायमास्टर वाईज हे 500-500 प्लस महिला ग्रुपमध्ये असतात. आणि आम्ही काय करतो तर दररोजच्या दररोज त्यांना हे ॲक्टिव्हिटीज देत असतो, ॲप्रिशिएट करत असतो, अवॉर्ड रिवॉर्ड देत असतो. कारण जेव्हा आई जिंकते तेव्हा खऱ्या अर्थानं ती जिंकत नसते, तर ती आपल्या बाळाला जिंकवत असते. आणि जेव्हा मग कोणीतरी जिंकतंय, मग तिचं ॲप्रिशिएशन होत आहे, तिचं कौतुक होत आहे, तर मग दुसऱ्या ग्रुपमध्ये असणार तिला वाटतं की ती जर का ती तिच्या बाळाला जिंकू शकते तर मी का नाही जिंकू शकत, मग मला पण करायचं आहे. आणि मग या कॉम्पिटिशन म्हणजे सकारात्मक कॉम्पिटिशन जी म्हणतो, त्या सकारात्मक कॉम्पिटिशनमुळे खूप चांगला परिणाम त्या आईवरती होतो. आमच्याकडं अनेक लोकांच्या महिलांच्या फीडबॅक आहेत की सर लिटरली तुम्ही फक्त 9 महिनेच नाही तर आमचं आयुष्य बदललं. कारण माझा आयुष्याकडे बघण्याचा ओव्हरऑल दृष्टिकोन निगेटिव्ह होता, बट जसे इथे आले त्यानंतर मात्र जी पॉझिटिव्हिटी प्रोग्राम झालेले आहे, ट्रान्सच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून असेल, ग्रुपच्या माध्यमातून असेल, तर ती एवढी सुंदर झाली की आता लाईफमध्ये आम्हाला खूप भारी आहे, आता नेव्हर गिव्ह अप अशा प्रकारचा एक अप्रोच आणि ॲटिट्यूड इथं बनून जातो. आणि म्हणूनच आज एवढी मोठी आमची ही फॅमिली बनली. आम्ही फॅमिली म्हणतो कारण आमच्या या गर्भसंस्कारच्या कार्यशाळेला किंवा GSTला जोडली जाणारी प्रत्येक स्त्री ही आमची सदस्य आहे. का तर मी एक स्वप्न पाहिलेलं आहे की येणाऱ्या 15 वर्षानंतर भारतात जे काही भारतरत्न बनतील, नोबेल विनर बनतील, ऑलिम्पिक विनर बनतील, हे सर्वच्या सर्व किंवा भारताचं प्रतिनिधित्व करतील, ही सर्व व्यक्तिमत्व याच आमच्या GST फॅमिलीमधून असतील. कारण आज प्रत्येक आईला एक स्वप्न देतोय मी की आज तू एकटी नाही आहेस आणि जे बाळ आहे ते बाळ फक्त तुझं बाळ म्हणून येत नाहीये, तर त्या या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी येतं आहे. आणि असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आज तुझ्या युट्रसमध्ये वाढतं. त्यामुळे दररोज जेव्हा जाग येईल त्या दिवशी कॉन्शियसली तुला पहिल्यांदा आठवेल की माझ्या गर्भात फक्त माझं बाळ वाढत नाही आहे, माझ्याकडे खूप मोठी या देशाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी माझ्या गर्भात वाढते आणि ती मी व्यवस्थित पूर्ण करणार आहे. या पॉझिटिव्हिटीची आणि या विल पॉवरची अत्यंत गरज आहे काळाला आणि तुम्ही खूप उत्तमरित्या काम करताय. पण आता तुमच्या या गर्भसंस्काराच्या कोर्समध्ये सहभागी व्हायचं असेल तर काय करायचं? आज अनेक ठिकाणी म्हणजे मुंबईच्या अनेक ठिकाणी, पिंपरी चिंचवड, पुणेमध्ये ऑफलाईनला सुद्धा काही कार्यशाळा जिजाऊंचे बाळकडू या नावाने ही अवेअरनेस प्रोग्राम होतात. सो प्रत्येक एक्सपेक्टंट किंवा कॅरिंग जी काही मदर असेल, प्रेग्नंट मदर असेल, त्या प्रत्येक कपलला आम्ही अटेंड करायला लावतो. सो आज सोशल मीडियावरून वगैरे समोर दिसत असतात किंवा
आज फक्त विष्णू माने सर्च केलं तरी तुम्हाला ते भेटू शकतं. आणि काही नंबर्स आहेत, त्या नंबरच्या माध्यमातून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, जे आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. तर इथून सुद्धा पोहोचू शकतात. आणि ओव्हरऑल हे झालं ऑफलाईनचं. आज 22+ देशामधून लोक जोडलीत. हे कशी जोडलीत तर ऑनलाईनला सुद्धा आम्ही आहोत. गर्भसंस्कार चॅलेंज या नावानं आमचं ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनमधून सुद्धा लोक जोडली जात आहेत. आणि ओव्हरऑल म्हणजे अनेक माध्यमातून लोक आज जोडली जात आहेत. गेली 5 वर्ष सातत्यानं कंटिन्युअसली ही चळवळ म्हणून आम्ही याकडे पाहतोय, जिथे आई बदलते आणि आईमुळे येणारी ही पिढी बदलते. आणि मला खूप आनंद वाटतोय सांगायला की आज अनेक जाती धर्माच्या म्हणजे आज हजारो मुस्लिम महिला आपल्याकडे गर्भसंस्कार करत आहेत. अनेक वेगवेगळ्या जाती धर्माच्या महिला आपल्याकडं गर्भसंस्कार करत आहेत. आणि नुसतं गर्भसंस्कार करत नाहीत तर त्याच बाळाला घेऊन एवढे प्राऊड आहेत, तर त्यांचं अनेक वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असतात. सो कोणालाही जोडलं जाणं शक्य आहे, असं काही अवघड नाही आहे. फक्त तुमचं विल असेल तर डेफिनेटली मार्ग दिसतो. आणि हे ऑफलाईन तुमचे जे कार्यशाळा आहेत त्या पुण्यातच आहेत की आणखीन कुठे कुठे? मुंबईला काही ठिकाणी होतात आणि पुण्यामध्ये घेतोय. कारण ट्रॅव्हल करणं तसं आपल्याकडं संडे 4च असतात मोस्टली. कपल्सचा विचार आपण करतो. गर्भवती महिला म्हटलं की तिच्या कम्फर्टचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून 4च संडे असतात. मग त्याच्यामध्ये ऑनलाईनला असतात आणि मोस्टली 2 संडे ऑफलाईनला मुंबई, पुणे, नाशिक अशा वेगवेगळ्या रिजनमध्ये होत असतात. आणि ऑफलाईनला घेण्याचा उद्देश एवढाच की पती पत्नींनी दोघांनी इन्व्हॉल्व्ह व्हावं. मी तेच विचारणार होते की फक्त गर्भवती स्त्रिया आहेत की त्या बरोबरीनं त्या बाळाचे बाबा सुद्धा तिथे असणं तितकंच गरजेचं आहे? त्यांच्यासाठी काय ऍक्टिव्हिटी आहे? ते का महत्वाचे आहेत? कारण महाराष्ट्रातल्या संस्कृतीमध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं की घरातली सासू सासरे असतील, पती असेल, त्यांना फक्त बाळ हवं असतं. त्यांना आईची केअर नसते बरेचदा, त्या स्त्रीची केअर नसते. प्रोसेसच त्यांना माहिती येस ऑब्व्हियसली माहिती नाहीये म्हणूनच केअर नाहीये. ती जेव्हा माहिती होईल की माझा रोल काय, पतीचा रोल काय, हा मला नेहमी विचारलेला प्रश्न आहे. सो पतीला जेव्हा त्याचा रोल काय हे समजेल किंवा इनलॉजना सुद्धा त्याचा रोल काय, त्यांचा रोल काय हे जेव्हा समजेल, त्यावेळेला त्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल. मी इस्रायलचं एक उदाहरण देईल. आपल्या देशाच्या तुलनेत इस्रायल हा छोटासा देश आहे, बट आज इस्रायल यशाच्या किंवा प्रगतीपथाच्या बाबतीत पाहिलं तर आपल्यापेक्षा हजारो पटीनं पुढे आहे. याचं कारण काय? 1.5 करोड 2 करोड लोकसंख्या असणारा हा देश पण सक्सेसच्या बाबतीत भारताच्या हजारो पटीने पुढे आहे. याचं कारण काय? तर डॉक्टर स्टीफन रिप यांचा रिसर्च आहे. त्या रिसर्चमध्ये ते सांगतात कारण की इथे जन्माला येणारं प्रत्येक बाळ जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनवून जन्माला घातलं जातं. का तर इथे प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो केला जातो. म्हणजे तिथली प्रत्येक महिला, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ती गर्भसंस्कार करते आणि म्हणून हा देश एवढ्या उंचीवरती पोचला, असं डॉक्टर स्टीफन रिप यांचं मत आहे. मग प्रश्न हा पडतो की इस्रायलमध्ये सुद्धा आज तिथली महिला आपल्या बाळासाठी म्हणून वेळ देते. ती जसं आपण लॉकडाऊनमध्ये क्वारंटीन होतं तसे ती क्वारंटीन राहते आणि त्या बाळाला वेळ देते, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करते आणि तिथली बाळा त्या देशातला उंचीवरती घेऊन गेलेले आहेत. मग ज्या देशात हजारो वर्षांपासून ही गर्भसंस्कारांची प्रोसेस सांगितली गेली, इतिहासातले अनेक उदाहरण पाहतो, तिथे मात्र या विषयाला घेऊन आज मात्र कोणीही म्हणजे असं प्रत्येकजण अनभिज्ञ आहेत, त्याला त्यांचा अवेअरनेस नाही आहे. आणि तोच अवेअरनेस देण्याचं काम या कार्यशाळांच्या माध्यमातून करतो. शिवाय फक्त कार्यशाळा म्हणजे मी म्हणतो ना की इन्फॉर्मेशन्स, आज पॉडकास्टमधून सुद्धा अनेक इन्फॉर्मेशन्स भेटतात. सो पुस्तकं वाचून किंवा फक्त इन्फॉर्मेशन घेऊन ट्रान्सफॉर्मेशन होत नाही, तर तिथे कोणीतरी तुमच्या पाठीमागं लागून ह्या गोष्टी करून घेणं महत्त्वाचं आहे. सातत्यानं हे मोटिवेशन असणं गरजेचं आहे, सातत्यानं फॉलोअप असणं गरजेचं आहे आणि कम्प्लीट ती सपोर्ट असणं गरजेचं आहे. तर ती स्त्री करेल याची शक्यता वाढते. आज जरी वर्कशॉप ऐकून अनेक जण मोटिवेट होतात, त्यांना ती रिअलायझेशन होतं, बट 4-8 दिवस गेले, 4 महिने गेले की ते पुन्हा परत येतात की नाही सर, आम्हाला तुमच्यासोबत करायचं आहे. कारण का? हार्मोन इम्बॅलन्सेसमुळे आजचा दिवस आज जरी हॅपी वाटत असलं तर उद्या पुन्हा निगेटिव्हिटी जायला लागतात. परवा हॅपी वाटेल. हे अप अँड डाऊन जे होत असतात, त्या डाऊनमध्ये जर का तुम्ही निगेटिव्ह झालात तर पुन्हा अप व्हाल याची शक्यता खूप कमी असते. आणि तिथे जर का कोणी तुमच्या सोबत असेल किंवा घरचे लोक तुम्हाला तिथे त्या पद्धतीने सपोर्ट करत असतील, तर मग तुम्ही कन्सिस्टंटली या हाय लेवलला राहून पॉझिटिव्ह सायकोलॉजी ठेवून तुम्ही खूप सुंदररित्या हा प्रवास करू शकता. बरोबर, अगदी बरोबर. खूप छान सांगितलं, खूप मस्त माहिती दिलीत. आणि मला असं वाटतं आता हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर खरोखर बाळाला जन्माला घालायचं की नाही हा निर्णय झालेला असेल. आणि किंबहुना नसेल तर पुन्हा एकदा वर्कशॉपमध्ये या, अटेंड करा, पती पत्नींनी या,
इन लॉजना घेऊन या सगळ्यांनी मिळून, मोस्टली आता माझ्या जेव्हा कार्यशाळा होतात मी पाहतो की इन लॉज पती पत्नी एकत्रित म्हणजे घरातल्या फॅमिलीमधले 4घे जण येऊन एकत्रितरित्या हे वर्कशॉप आज अटेंड करताना मला बघायला मिळतं. वाय तर ही पिढी बदलली पाहिजे. म्हणजे इस्रायलमध्ये मी जसं म्हणलं ना की समाजामध्ये सुद्धा त्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तिथे ते कल्चर आहे. आज आमच्याकडे वेगळं कल्चर आलं. म्हणजे भारतीय मूळ संस्कृतीमध्ये असलेलं हे गर्भसंस्कारांचं कल्चर कुठेतरी व्हॅनिश झालं आणि मॅटर्निटी फोटोशूट सारखं एखादं कल्चर आलं ज्याचा की बाळाच्या आयुष्यात काहीही फायदा नाही. खरं. सो थोडासा हा अवेअरनेस दिला तर मला वाटतं की प्रत्येक आई बदललेली असेल आणि आई बदलली तर हा देश बदललेला असेल. खूप छान सांगितलं, खूप छान बोललात, मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही ही संधी दिलीत आणि खऱ्या अर्थानं एका आईला मदत करण्यासाठी तुम्ही मला संधी दिलीत. थँक्यू.